न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। ब्राह्मणी येथे विहिरीत मृतदेह आढळला, परिसरात खळबळ। कळमेश्वर ब्राह्मणी येथील शिवशक्ती आरामशीन परिसरातील एका विहिरीमध्ये मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच सामाजिक व रुग्णसेवक मंगेश गमे, त्यांचे सहकारी मित्र, पोलीस पाटील आशिष निंबाळकर तसेच गावकरी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। मृत व्यक्तीची ओळख निरंगा हरिलाल व्यायाम, वय 55 वर्षे, राहणार दिलवारा, नयनपूर, जिल्हा मंडला, मध्य प्रदेश अशी करण्यात आली आहे। प्राथमिक माहितीनुसार मृतक व्यक्ती शिवशक्ती आरामशीन येथे कामगार म्हणून कार्यरत असल्याचे समोर आले आहे। घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलीस घटनास्थळी पोहोचले। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत। मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून त्याबाबत तपास सुरू आहे। या प्रकरणाचा पुढील तपास कळमेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोजजी काळबांडे, हेड कॉन्स्टेबल श्रीकांत बोरकर व पोलीस शिपाई इम्तियाज शेख करीत आहेत। पोलीस सर्व बाबींचा सखोल तपास करीत असून तपासानंतर अधिक माहिती समोर येणार आहे। कळमेश्वर तहसील रिपोर्टर मंगेश गमेची रिपोर्ट। पोलीस पाटील पिंटू निंबाळकर। आज सकाळला माहिती मिळाली की पटेलजीच्या आरामशीनवर एक विहिरीमध्ये मृत्यू झालेला एक व्यक्ती मिळालेला आहे। तर घटनास्थळी जेव्हा इथे मी पोचलो तेव्हा इथे संपूर्ण नागरिक ते उपस्थित होते। तसंच पोलीस स्टेशनला कळवलं, सन्माननीय बोरकर साहेब आले, समाज रुग्ण मंगेशजी गमे आले आणि जेव्हा बॉडी काढली तेव्हा समजलं की एक एमपीतला इथे काम करणाराच व्यक्ती आहे। एक निलंगा नावाचा व्यक्ती, निरंका, तो दारूच्या खूप व्यसनी होता आणि खूप जास्त दारू पिऊन होता आणि 7 ते 8 वाजेपर्यंत तो दारू पिलेला होता आणि अशा पद्धतीने इथे तो विहिरीवर बसला होता। होऊ शकतं त्याचा तोल गेला असेल आणि तो खाली पडला असेल असं इथे लोकांचं म्हणणं होतं। तर आता मृतदेह बाहेर काढलेला आहे आणि पोस्टमॉर्टमसाठी आता आम्ही PSCला जात आहे। तरी संपूर्ण गावकऱ्यांनी सहकार्य केलेलं आहे। निरंगा हरिलाल व्यायाम